डांबरी रस्त्यावर पावसामुळे पडलेले खड्डे 1187 बुजविल्याचा दावा महानगरपालिकेकडून केला जातो आहे। मात्र रस्त्यावर जर बघितलं तर अजूनही खड्डे कायम आहे, जे अपघाताला निमंत्रण देत आहे। अशा प्रकारचे पॅचेस जे आहे ते महानगरपालिकेकडून लावण्यात येत आहे। मात्र हे ठिकठिकाणी असलेले पॅचेस जे आहे ते सुद्धा कुठेतरी अपघाताला निमंत्रण देतात आहे, कारण ते काही ठिकाणी समतल झाले आहे तर काही ठिकाणी समतल झालेले नाही। अशा प्रकारचं एकंदर चित्र पाहायला मिळते। मात्र महानगरपालिकेचा हॉट मिक्स प्लांटच्या माध्यमातून हे खड्डे जे आहे ते बुजवण्यात आलेले आहे। नागपूर शहरामध्ये हे सिमेंट रस्त्यांचं जाळं विणण्यात आलेलं आहे। सिमेंट रस्ते मोठ्या प्रमाणात झाले आहे, मात्र काही रस्ते जे आहे ते डांबरी रस्ते आहे आणि डांबरी रस्त्यावर अशा प्रकारचं चित्र जे आहे ते पाहायला मिळते आहे। महानगरपालिका नक्कीच प्रयत्न करते आहे, खड्डे बुजवण्याचा प्रयत्न करते, मात्र पावसामुळे ते खड्डे जे आहे ते उखडले जातात आहे। आणि एकंदर या ठिकाणी असं जर चित्र बघितलं तर अशा प्रकारचे पॅचेस लागलेले आपल्याला पाहायला मिळते आहे, जे अपघाताला निमंत्रण देते। तर अनेक ठिकाणी पॅचेस लावल्यानंतर सुद्धा ते उखडून जाऊन त्या ठिकाणी आणखी खड्डे पडल्याचं चित्र सुद्धा पाहायला मिळते आहे। त्यामुळे महानगरपालिकेने जरी दावा केला असला तरी नागपूर शहरामध्ये डांबरी रस्त्यांवर खड्डे अजूनही कायम असल्याचं चित्र पाहायला मिळते। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।